हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. सो आज तारीख आहे 26 ऑगस्ट. आज आपले ॲनालिसिसची व्हिडिओ मी बनवली नव्हती, कारण मला आज जरा यायला लेट झाला. तर डायरेक्टली आपण ट्रेडिंगसाठी बसलो. म्हणजे मी ॲनालिसिस केलं होतं, जी कालची व्हिडिओ होती आपली, त्याच लेवलमध्ये आज बहुतेक सगळे मार्केट कालच्याच लेवल्समध्ये आहेत आणि त्या लेवलमध्येच रेंज बाउंड राहिलेले आहेत. आपण सगळीकडे बघू शकतो. इथे एक ब्रेकडाऊन झालेला आहे आणि इथे एक सेलिंग चालू आहे. AUD मध्ये पण कालच्या जो आपला रेजिस्टन्स होता, त्या रेजिस्टन्स पासून काल सेलिंग आली होती. आज पण त्या रेजिस्टन्स जवळच मार्केट होवर करत आहे. तर आज मी काही 2 ट्रेड घेतले 1 मिनिटच्या टाइम फ्रेमवर काही प्राइस ॲक्शन बघून आणि त्या दोन्ही ट्रेडमध्ये आपले टिपी हिट झाले आणि एका फंडिंगच्या वन स्टेप अकाउंटवरती काही AUD मध्ये आणि युरो USD मध्ये ट्रेड घेतले होते. तिथे दोन्ही ट्रेडमध्ये SL हिट झाले आपले छोटे-छोटे. मी तुम्हाला ते सगळे ट्रेड एक्सप्लेन करतो. सर्वात आधी आपण हे 2 ट्रेड कुठल्या लॉजिकने घेतले होते गोल्डमध्ये, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि त्यानंतर मग आपण SL वाले ट्रेड होते, ते तुम्हाला सांगतो. तर सकाळी जेव्हा आपण मार्केट ओपन केलं, त्यावेळेला कुठेतरी इथे 9:30ला सिस्टम चालू केली. त्यावेळेला मार्केट ऑलरेडी सेलिंगमध्ये होते. मार्केटमध्ये काय होतं, की हा एक बाईंगचा झोन होता आणि ह्या झोनपासून मार्केटमध्ये बाईंग एक्सपेक्टेड होती. कारण इथे मार्केटने लिक्विडिटी स्वीप केली होती आणि अपसाईड गेले होते. पण मार्केट सेलिंग झोनपासून सेलिंगमध्ये आहे. त्यामुळे मार्केट हा लो लावेल याची शक्यता होतीच आणि त्याप्रमाणे मार्केट स्लो अँड स्टडी या सपोर्ट लेव्हलपर्यंत आले आहे. तर सकाळी काय झालं, की 1 मिनिट टाईम फ्रेम मी ऑब्झर्व्ह करत असताना 11, 11:30, 11, सव्वा 11च्या सुमारास मार्केट स्लो अँड स्टडी खाली होतं. मी इथे कुठे एंट्री घेतली नाही. मार्केटने या लेव्हलपासून रिजेक्शन घेतला. ही लेव्हल मी मार्क तर केली होती, पण इथे ट्रेड एक्झिक्यूट करता आला नाही मला. थोडासा वेगळ्या कामात बिझी असल्यामुळे ही लेव्हल आपली ही एंट्री मिस झाली. त्यानंतर मार्केटने इथून शार्प फॉल दिला. शार्प फॉल दिल्यानंतर पुन्हा एक चांगला पुलबॅक आला. या पुलबॅक नंतर जेव्हा ही रेड कॅन्डल बनली, तेव्हा मला कन्फर्मेशन मिळालं, की मार्केट आता सेलिंगमध्येच जाणार आहे. कारण की इथून जर हा जो शार्प पुलबॅक होता, जर मार्केटला अपसाईड मोमेंटम करायची असती, तर मार्केटने ही लेवल लगेच ब्रेक केली असती आणि या सर्व सेलर्सचे स्टॉप लॉसेस लिक्विडेट केले असते आणि मार्केट पुन्हा इथे आपल्या रेजिस्टन्स लेवलजवळ आपल्याला दिसला असता. तर ही जेव्हा एक रेड कॅन्डल बनली, एंगल्फिंग कॅन्डल, त्या रेड कॅन्डल नंतर लगेच मी इथे या कॅन्डललाच एंट्री घेतली आणि मी सर्वात इनिशियली स्टॉप लॉस टार्गेट हा ठेवला होता आणि या टार्गेटच्या अगोदरच मी बाहेर पडलो, कारण ही एक शार्प पुलबॅकची लेवल होती आणि या पुलबॅकवरून एक शार्प बाउन्स बॅक आला होता मार्केटमध्ये. कारण इथून एक शार्प बाईंग आली होती. त्यामुळे मी या झोनला एक मार्किंग करून ठेवलेली आणि तिथपर्यंत मी टार्गेट प्लॅन केला होता. इथे आपल्याला एक SL जो आहे तो एकदम छोटा मिळत होता. मी या कॅन्डलच्या थोडासा वरती SL प्लॅन केला आणि या झोनपर्यंत टार्गेट प्लॅन केला. तर इथे आपल्याला 1:2.5 चा रिस्क टू रिवॉर्ड कॅप्चर करता आला आणि या ट्रेडमध्ये आपण जवळपास आपण बघू शकतो 11:15 पासून ते 11:51 म्हणजे जवळपास अर्ध्या तासाच्या वरती आपण या ट्रेडमध्ये बसून होतो. त्यानंतर आपला एक चांगला टिपी हिट झाला. मी प्लॅन करत होतो, की टार्गेट डायरेक्ट या लेव्हलपर्यंत ठेवायचा. पण ही लेव्हल जरा मला डिस्टर्ब करत होती. मोठ्या टाईम फ्रेमवर पण आपण जर बघितलं, तर ही एक चांगली बाईंगची लेव्हल होती. ही लेव्हल जर मी अशी मार्क केली, तर ही एक स्ट्राँग बाईंगची लेव्हल होती. त्यामुळे मी या लेव्हलपर्यंतच सध्या टार्गेट प्लॅन केला. या लेव्हलपर्यंत टार्गेट प्लॅन झाल्यानंतर मार्केटने एक पुलबॅक दिला. म्हणजे मी इथे स्टॉप लॉस ट्रेल करायचा विचार करत होतो, पण केला नाही. टार्गेट बुक केला जो पण येईल तो आणि मार्केटमधून बाहेर पडलो. त्यानंतर मी नेक्स्ट एंट्रीची वाट बघत होतो. त्यावेळी नेमकं काय झालं, की मार्केटने एक पुलबॅक दिला. पुलबॅक दिल्यावर मार्केटमध्ये जर ही लेव्हल स्ट्राँग असती, तर मार्केटने हा पुलबॅक सस्टेन ठेवला असता आणि इथून हायर हाय मारत मार्केट वरती गेलं असतं. पण त्यानंतर पुन्हा एकदा ही जी पॉझिटिव्ह कॅन्डल होती, हिला मार्केटने ब्रेक केलं
आणि पुन्हा एकदा इथे सेलिंगचा मोमेंटम आपल्याला मार्केटने दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर मी 1 मिनिट टाईम फ्रेमवर ऑब्झर्व्ह केलं, की मार्केटने या सेलिंगच्या झोनपासनं एक सेलिंग परत एकदा इनिशिएट केली आहे आणि पुन्हा इथे होव्हर करून मार्केट स्लो अँड स्टडी खाली येण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेला मी सिम्पली या झोनला मार्क केलं. या झोनला मार्क केलं आणि आपली एंट्री बरोबर इथे झाली आणि मी स्टॉप लॉस या झोनच्या वर या कॅन्डलच्या वरच ठेवला. कारण लिक्विडिटीमध्ये आपला एस-एल जाऊ नये म्हणून मी सेफ साईड स्टॉप लॉस थोडासा जास्त ठेवला. त्यानंतर आपलं टार्गेट यायला ट्रेडने जवळपास 2 तासाचा वेळ घेतला. म्हणजे आपली एंट्री झाली होती 1 वाजता आणि आपलं टार्गेट आले आत्ता 2 वाजून 50 मिनिटांनी. म्हणजे 1 तास 50 मिनिटे या ट्रेडला टार्गेट येण्यासाठी लागले. आपण पेशंटली होल्ड केला हा ट्रेड. इथे आपली एंट्री झाल्यानंतर थोडासा प्रॉफिट टाकल्यावर पुन्हा एकदा आपल्या कॉस्ट टू कॉस्टवर आला होता. एक एस-एल जाईल असं वाटलं होतं, पण मार्केटने ही एक चांगली निगेटिव्ह कॅन्डल बनली आणि मग मी ट्रेडला चांगला होल्ड ठेवायचा प्लॅन केला आणि मी टार्गेट डायरेक्ट या लेव्हलपर्यंत ठेवला. या लेव्हलपर्यंत मी आत्ता पण टार्गेट म्हणजे मॅन्युअली बुक केलं नसतं, पण इथं जी प्राइस ॲक्शन बिल्ड झाली, तिथेच मी मॅन्युअली एक्झिट झालो या लेव्हलला बरोबर 46-18 पॉईंट 240-42च्या आसपास मी मॅन्युअलीच एक्झिट घेतली. कारण मी हा झोन का मी टार्गेटसाठी प्लॅन केला, तर इथं आपल्याला दिसू शकतं ही जी लेव्हल होती, ही लेव्हलची होती. या लेव्हलपासून मार्केटने लिक्विडेट केलं होतं आणि पुन्हा एकदा इथे सपोर्ट घेऊन मार्केट अपसाईड गेलं होतं. म्हणजे सेलर्स इथे आले आणि या लेव्हलला एक लिक्विडेट करून अपसाईड गेलं. त्यामुळे या झोनपासून कुठूनही मार्केट पुलबॅक करू शकत होतं. त्यामुळे मी जास्त टार्गेट म्हणजे टार्गेट असा प्लॅन न करता मला एक 1 मिनिटवरती स्ट्राँग पुलबॅक दिसला. त्यामुळे मी इथेच एक्झिट करून टाकली. तर हे 2 ट्रेड अशा प्रकारे आपले चांगले आजचे रिस्क टू रिवॉर्ड कॅप्चर करता आले. मला अजून चांगले ट्रेड इथे एक्झिक्यूट करता आले असते. तर सर्वात पहिला ट्रेड होता तो म्हणजे हा इथे 1 मिनिटचा आपण बघू शकतो. इथून जी शार्प सेलिंग आली होती, त्या सेलिंगला आपण आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे मार्क केलं असतं. तर या लेव्हलवरून आपल्याला खूप चांगला रिस्क टू रिवॉर्ड कॅप्चर करता आला असता. जर इथं आपण बघितलं तर इथं वरती एस-एल लावला आणि समजा मी या लोअर लेव्हलपर्यंतच जरी प्लॅन केला असता 1:6चा आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड कॅप्चर करता आला असता. आणि मी अजून पण जर या लेव्हलपर्यंत वेट करण्याचा प्लॅन केला असता, तर आपल्याला जवळपास 1:10 पर्यंत रिस्क टू रिवॉर्ड कॅप्चर करता आला असता. पण ठीक आहे, आपण आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे कधी-कधी दरवेळेस ट्रेड घेता येतात असं नाही. कधी-कधी ट्रेड मिस पण होतात. हां, नाही आली अजून. नाही आली. तर आपल्याला ट्रेड अजून चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करता आले असते. फर्स्ट एंट्री इथं होती. त्यानंतर हा एक झोन होता सेलिंगचा. या झोनला पण आपण मार्क करून इथूनच सेलिंगसाठी आपण एंट्री घेऊ शकत होतो आणि इथून एक चांगला रिस्क टू रिवॉर्ड कॅप्चर करता आलं असतं. पण इट्स ओके. मी हे सर्व प्राईस पॉईंट्स लक्षात ठेवीन, लिहून ठेवीन आणि आपण पुढील ट्रेडिंगसाठी आपण या पॉइंट्सवर काम करूया. त्यानंतर मी एक्सप्लेन करतो आपले जे 2 एस-एल हिट झाले युरो USDमध्ये ते कशाप्रकारे हिट झाले. तर इथून आपण बघू शकतो. जर मी मोठ्या टाईम फ्रेमवर बघितलं तर आपल्याला इथं दिसतंय हा एक स्ट्राँग बायिंगचा झोन आहे. इथून मार्केटमध्ये बायिंग आली, इथे लिक्विडेट केला
इथून पुन्हा एक चांगली बाईंग आली. नंतर पूर्ण ह्या लेवलला परत लिक्विडेट करून ह्या लेवलपासून मार्केटमध्ये बाईंग आली. तर मी या लेवल मार्केट सकाळपासून फॉल होत होतं. मी या लेवलला बाईंगसाठी बसत होतो. बसण्याचा प्लॅन करतच होतो आणि त्याप्रमाणेच मार्केटने इथे डब्ल्यू पॅटर्न बनवला आणि मी या पॉइंटला समथिंग EMAच्या खाली एसएल ठेवून एंट्री घेतली. ॲक्च्युली माझी ही एंट्री पण मिस झाली. मी इथं एंट्री घेत होतो तर आपल्याला 1:2 बघूया आपण किती कॅप्चर करू शकलो असतो. जर इथे आपण एसएल ठेवला असता तर 1:2 जवळपास 2 म्हणजे जवळपास 1:2 च्या वरच आपल्याला टार्गेट मिळाला असता. पण ती एंट्री मिस झाली. आपला एसएल इथेच हिट झाला युरो USDमध्ये. त्यानंतर मार्केटने आपल्या या लेव्हलला सॉरी एक मिस्टेक झाली. मी युरो USDमध्ये या लेव्हलला ट्रेड लावला होता. या लेव्हलला इथे बाईंगचा ट्रेड लावला होता. आपण बघू शकतो. मी तुम्हाला तो ट्रेड दाखवतो सुद्धा. या लेव्हलला मी ट्रेड लावला होता. इथे आपले लेव्हल बरोबर लिक्विडेट केली मार्केटने आणि एक चांगली शार्प मोमेंटम दिली. आपल्याला इथे 1:2 जवळपास 1.94 म्हणजे 1:2 च्या आसपास टार्गेट दिसत होतं आणि त्यानंतर मार्केटने आपल्याला लिक्विडेट केलं आणि त्यानंतर मार्केटने आपल्या साईडला एकदम शार्प मोमेंटम 1:9 पर्यंत दिलेली आहे. तर जेव्हा ही लिक्विडिटी स्वीप झाली आपली म्हणजे आपला स्टॉप लॉस हिट झाला, तेव्हा ही एक ग्रीन कॅन्डल बनली होती. तेव्हा पण आपण जर EMAच्या बेसिसवर एंट्री घेतली असती, तर एक चांगला ट्रेड राईड करता आला असता. पण मी जरा दुसरे ट्रेड गोल्डमधला ट्रेड मॅनेज करत असल्यामुळे मी इथे एंट्री घेतली नाही आणि आपला हा एक चांगला ट्रेड मिस झाला. आपली एक्झिक्युशन एकदम परफेक्ट होती. माझी एंट्री इथे परफेक्ट होती. फक्त एसएल मी थोडा कट टू कट लावल्यामुळे किंवा मग एसएल पण माझा बरोबर होता. पण मार्केटने आपल्याला लिक्विडेट करून एक चांगली मोमेंटम दाखवली. मी री-एंट्री घेतली म्हणजे आपल्याला री-एंट्री घेता आली असती. पण आपण दुसरीकडे लक्ष असल्यामुळे घेतले नाही. यात आपला काही दोष नाही. अशा गोष्टी होतच राहतात कायम. आपल्याला फक्त आपल्या स्ट्रॅटेजीवर व्यवस्थितपणे ट्रेड एक्झिक्यूट करायचे आहेत, यावरच फोकस करायचा आहे. त्यानंतर दुसरा ट्रेड मी जो घेतला तो AUD USDमध्ये. इथे माझी जरा घाई झाली. इथे आपण जर बघितलं तर इथे एक आपला हेड अँड शोल्डरवाला पॅटर्न बनत होता. पण जेव्हा मार्केट या लेव्हलला होता त्यावेळेला मार्केटने इथून एक सेलिंग दाखवली होती. जेव्हा ही निगेटिव्ह कॅन्डल बनली त्यावेळेला मी एंट्री जरा घाईत घेतली. ही एक माझी मिस्टेक होती आणि मी स्टॉप लॉस इथे या लेव्हलला लावला आणि माझा टार्गेट जो आहे तो या लेव्हलला प्लॅन होता. पण मार्केटने आपल्या लेव्हलला चांगली मोमेंटम दिली पण होती. पण इथे जर बघितलं आपल्या आधी एसएल हिट केला. एसएल हिट करून पुन्हा एकदा आपण कॉस्ट टू कॉस्टला आलो असतो. पण इथे आपली चुकी ही झाली की मी या सेलिंगच्या लेवलची वेट न करता मी इथे लवकरच एंट्री घेतली सेलिंग साईडची. त्यामुळे आपल्याला एसएल मोठा द्यावा लागला आणि त्यामुळे मी एसएल या अप्पर साईडच्या लेवलवर न ठेवता या झोनच्या वरती ठेवला. जर माझी एंट्री इथे झाली असती तर मी एसएल इथे प्लॅन केला असता आरामात आणि मी आता अजूनपर्यंत आपण या ट्रेडमध्ये राहिलो असतो. तर या 2 ट्रेड्समध्ये आपल्याला एसएल गेलेले आहेत. दोन्ही ट्रेडमध्ये काही ना काही आपण शिकलेलो आहोत. तर आपण आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे व्यवस्थित आहोत. एका ठिकाणी माझी चुकी झाली, एका ठिकाणी मार्केटने आपल्याला लिक्विडेट केलंय. आपल्याला ट्रेड एक्झिक्यूट आपल्या प्लॅनिंगप्रमाणे करायचं आहे, एवढाच फोकस करायचा आहे आपल्याला. आणि सेकंड थिंग आपला अजून एक ट्रेड चालू आहे, तो म्हणजे या लेव्हलला. मी या लेव्हलला एक US 100मध्ये ट्रेड घेतलेला आहे. इथे वरती एसएल आहे आपला आणि माझा टार्गेट जवळपास या लेव्हलपर्यंत आहे. तर या लेव्हलपर्यंत मार्केट आता येतंय की नाही आपण बघूया. इथे आपल्याला जवळपास 1:2 च्या अबोव्ह आपल्याला टार्गेट दिलं होतं. पण मी 1:3 चा प्लॅन करत आहे. 3 च्या अबोव्हच.
तर हे जे 3 ट्रेड आहेत ते मी तुम्हाला लगेच इथे दाखवतो. इथे आपण बघू शकतो Nasdaq 100 मध्ये आपला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे एक ट्रेड चालू आहे. इथे वरती आपला एस-एल आहे. मी सुरुवातीला एस-एल या लेव्हलच्या वरती ठेवला होता. सॉरी, इथे आपली एंट्री प्राईस आहे. ह्या लेव्हलला आपली एंट्री प्राईस आहे. एस-एल वरती होता. पण त्यानंतर मी एस-एल इथे ट्रेल केलेला आहे या ठिकाणी या लेव्हलच्या वरती. जर मार्केट इथूनच खाली आलं तर आपले टार्गेट जे आहे ते एकदम इथपर्यंत आहे. तर या ट्रेडमध्ये आपण कितीचा रिस्क रिवॉर्ड प्लॅन केलेला आहे आपण इथे बघूया लगेच. 1:4.6चा रिस्क टू रिवॉर्ड आपण इथे प्लॅन केलेला आहे. इथे मार्केटने ऑलरेडी आपल्याला 1:3च्या अबाव टार्गेट शार्पली दिलं होतं. पण आपला प्लॅन वेगळा असल्यामुळे आपण ट्रेडला होल्ड करतोय. याच्यामध्ये एस-एल गेला तरी आपण थोड्याफार पॉझिटिव्हमध्येच याच्यामध्ये एक्झिट होणार आहोत. काही प्रॉब्लेम नाही आणि इथे क्लोज पोझिशन जर आपण बघितले तर आत्ता मी जे तुम्हाला 2 ट्रेड सांगितले युरो USD आणि AUD USD ते सेम 2 त्याच प्रकारचे ट्रेड होते. युरो USDमध्ये मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की 5 मिनिट इथे मी ट्रेड घेतला होता आणि इथून आपल्याला लिक्विडेट करून मार्केटने आपल्या डायरेक्शनला मोमेंटम दिली होती. तो एक ट्रेड आपल्याकडनं एस-एल हिट झालाय आणि त्यानंतर AUD USDमध्ये मी जसं तुम्हाला एक्सप्लेन केलं मी थोडी ट्रेड घेण्यामध्ये घाई केली त्यामुळे माझं ट्रेड एक्झिक्युशन इथं झाले आणि मी स्टॉप लॉस इथं ठेवला. त्यामुळे आपला स्टॉप लॉस आधी हिट झाला. त्यानंतर मार्केट पुन्हा एकदा डाऊन साईड आता ट्रेड करत आहे. तर हे 2 एस-एल आणि ते 2 गोल्डमध्ये टार्गेट अशा प्रकारे आत्तापर्यंतचा ट्रेड रिझल्ट आहे. तर बघूया आपण आजच्या दिवसात अजून किती ट्रेड आपल्याला प्लॅन करता येतात. आपण इथे बघू शकतो आपली एक्झिटची जी एक्झिटचा डिसिजन जो होता तो एकदम करेक्ट होता कारण मार्केटने इथे डब्ल्यू पॅटर्न बनवून एक चांगला पुलबॅक दिलेला आहे. आपला प्रॉफिट जवळपास अर्धा कट झाला असता जर मी अजून ट्रेडमध्ये होल्ड राहिलो असतो तर. तर बघूया आपण आपल्या ट्रेडिंगच्या माइंडसेटला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही आहे. आपले जे प्लॅन्स आहेत, आपले जे रूल्स आहेत, त्या रूल्सनाच आपल्या रिस्क टू रिवॉर्डलाच फॉलो करायचं आहे. बाकी इतर सगळं नॉईज आहे. आपण आपल्या रूल्सवर स्ट्रिक्ट राहू, आपल्या रिस्क टू रिवॉर्डवर स्ट्रिक्ट राहू आणि आपल्या ट्रेडिंग जर्नीला अजून जास्तीत जास्त इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओ मी या चॅनलवर पोस्ट करत राहणार आहे. आपण चॅनलला फॉलो करून ठेवा आणि बघूया आपली ट्रेडिंग जर्नी कशाप्रकारे अजून इम्प्रूव्ह होते, कशाप्रकारे आपण रिझल्ट आपले रूल्स फॉलो करून अचीव्ह करतोय. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.